वर्षीचा मकर संक्रांतीचा. सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण येथे मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. तर सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत. तर आज आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले विद्यार्थी सर यांचे आज आपण स्वागत करणार आहोत. देश आहे दर महिन्याला एक सण येतो, कारण भारतामध्ये प्रत्येक महिन्याला एक सण हा साजरा केला जातो. तर त्यामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. प्रत्येक सण चंद्राच्या स्थानावर येतात, परंतु मकर संक्रांती हा सण सूर्याच्या स्थानावर येतो. सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो, म्हणून ही मकर संक्रांत. परंतु जानेवारी म्हणजे पौष महिन्यातच हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो, म्हणून ही मकर संक्रांत साजरी केली जाते. तर यापुढील माहिती आपलेच विद्यार्थी सांगतील. यावर्षी संक्रांती देवीचे स्वरूप याप्रमाणे आहे. यंदाची संक्रांत नंदा या नावाने ओळखली जाईल. संक्रांत घोड्यावर स्वार होऊन येत आहे. तिचे उपवाहन सिंह आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. संक्रांतीच्या हातात गदा हे शस्त्र आहे. तिने कस्तुरीचे लेपन केले असून हातामध्ये जाईचे फूल आहे. ती बसलेल्या स्थितीत आहे. दक्षिणेकडून उत्तर दिशेकडे जात आहे. असे हे याप्रमाणे संक्रांती देवीचे स्वरूप आहे. आता दुसरीचे विद्यार्थी अभिनय गीत सादर करतील.
भोगी, दुसरा संक्रांत, तिसरा किंक्रांत. भोगी म्हणजे काय स्मितल? भोगीच्या दिवशी तीळ लावून बाजरीच्या भाकरी करतात, मिश्र भाजी करतात, सुगडांची पूजा करतात मम्मा. संक्रांती दिवशी आणि काय काय करतात मम्मा? मकर संक्रांती दिवशी तिळ पोळी गुळ पोळी करतात आणि एकमेकांना तिळगुळ वाटतात स्मितल. तिळगुळाचे महत्व काय राजा? मकर संक्रांतीला थंडीच्या दिवसात तीळ व गुळ हे पदार्थ आपल्याला उष्णता देतात. ओंकार. मकर संक्रांतीला कोणत्या देवाची उपासना करतात? मकर संक्रांतीला सूर्यदेवाची उपासना करतात. सूर्यदेवाच्या दर्शनाने चांगल्या आरोग्याची प्राप्ती मिळते आणि मकर संक्रांतीच्या पुण्य काळामध्ये काय काय करतात शोभना? पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात, दान धर्म करतात. किंक्रांत म्हणजे काय अर्णव? किंक्रांती दिवशी शुभ कामे करत नाहीत. फार वर्षापूर्वी किंक्रासुर नावाचा एक राक्षस होता. तो जनतेला फार त्रास देत होता. संक्रांती देवीने किंक्रासुराला ठार मारले व जनतेला सुखी केले. इतर